करणार आहोत राबडी. आजी राबडीच ना? हो, राबडी. थोडं मला राबडी म्हणजे मला रबडी ऐकून माहितीये की ती दुधाची घट्ट, काय फरक आहे? ही पाण्यापासून तयार केलेलं असते. याच्यात बाकीचा मसाला जो असतो ते थंडीच्या दिवसात खायला चांगला डिंकांबरोबर. अच्छा, म्हणजे ही ती राबडी नव्हे. बरं, मग मला साहित्य सांगता? गरम पाणी, डिंक, गूळ, खोबरं, खसखस, वेलची पूड, खारी पूड, सुंठपूड, बदामाचे काप, पिपरामूळ, तूप. आजी मला हे सांगा, ही कसली पावडर म्हणालात तुम्ही? कसली? पिपरामूळ. ते पिपरामूळ म्हणजे काय असतं ते? कुठे ते? मूळच असे गाठी 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 असतात आणि त्या चेचायच्या आणि त्याची पावडर तयार करायची. मार्केटमध्ये पिपरामूळ असं नावाने सांगितलं तर मिळतं? मिळते, पावडर मिळते आणि असे गाठी पण मिळतात. गाठी पण मिळतात. एस्पेशली गुजराती लोकांच्याकडे जास्ती बघायला पाहिजे. सुरू कसं करायचं? काय करायचं? तूप आधी टाक. तूप टाकायचं? सगळंच टाकून दे. सगळं टाकू ना? आजी मला आता फक्त तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही एक काळ असा पाहिला जेव्हा हलाखीची परिस्थिती होती आणि आता तुम्ही सेटल झालात, छान घर आहे, सगळं सुखी कुटुंब आहे तुमचं. हा जो एक प्रवास असतो तो तुम्ही कसा केलात? काय अनुभव सांगाल? कसा होता हा प्रवास? कसे होता हा काळ? कसा होता? खडतर तरी असला तरी काही वाटलं नाही त्याच्यात करताना, कारण वय असलं असं की कष्ट करायची सवय होती ना, त्यामुळे काही वाटलं नाही. आपण आपल्याकडे काही नाही, पण त्यावेळी महागाई नव्हती, त्यामुळे ते जेवढं मिळत होतं तेवढ्यात समाधान होतं. मग आता या घरात कोण कोण असतं तुमच्या? आम्ही 4 जण आहे, मुलगा, सून आणि आम्ही 2. तुम्ही दोघं? नातू येऊन जाऊन असतो. मुंबईला जॉब करतोय. मग त्याचं आणि तुमचं नातं कसं आहे? काय सांगा? छान आहे, एकदम. त्यांना अगदी आमच्याशिवाय म्हणजे आम्हाला त्याच्याशिवाय करमत चांगलं आहे. तूप तापलंय, आपण करायचं. हे टाकतो. डिंक घालायचं आधी? सगळा डिंक टाकून सगळं घालू? हो. आता पाणी टाकलं. पाणी घालू? सगळं टाकून. सगळं घालू? हो. खारीक टाकून. आता खारीक टाकून. खारीक पूड ना? सगळी घालायची? हो हो, सगळी. ते घट्ट असतं तरच चांगलं लागतं. गुळ. हा, गुळ किती घालायचा आजी? आता दाखव. बघा, निम्म साधारण असतो. आता गुळ काय गोड कमी जास्ती असेल त्याच्यावर बस. खारीक पूड कशी घेतली तुम्ही? काय सांगाल? किती प्रमाण असं अंदाजे? साधारण निम्मी घ्यावी. ते गुळाचं तयार होईल ना त्याच्यात, कारण ते त्यानं घट्टपणा येतो. हो, गुळाने, खारकीच्या पुडीनं. मग ते टेस्टी लागतं. जरा पातळ पानसट लागत नाही. आता खोबरं टाकून. खोबरं घालू? खोबरं हे कसं आहे आजी? कच्चं आहे खोबरं की तुम्ही भाजून घेतलं? नाही, कच्चंच खोबरं आहे. सगळं घालू? बस. आता हे वेलदोड्याची पूड टाक, खसखस टाक, सगळं एक 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 टाकायचं ओळीनं. बघा, बस. खसखस घालू? चमचा पण. खसखस पण कच्चीच आहे की? कच्चीच आहे ना? आणि ही टाक ना. सुंठ गरम टाक. ती आम्ही पावडर करून ठेवतो. आणखी थोडी. आता हे राहिले ना पिंपरी मूळ. हे मी एकदा विकत घेणारच आहे, मला बघायचंच आहे कसं आहे. नाही, हे हाडांना, प्रकृतीला फार चांगलं. आणखी काय म्हणता तुम्ही? हाडांना चांगलं, हाडं मजबूत होतात त्याने. वेलदोडे टाकलीस? हो हो, सगळे टाकले. बदामाचे का सगळे घालू का आजी? सगळे घालून टाकलं. त्याला काय, आता उकळलं सगळं की झालं तयार. उकळल्यावर राबडी तयार होणार ना? हो हो. राबडी तयार होते, तुम्हालाही करून बघायचे. साहित्य आणि कृती लिहून घ्या. डिंकाची रबडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गरम पाणी, डिंक, गूळ, ओलं खोबरं, खसखस, वेलची पूड, खारीक पूड, सुंठ, बदामाचे तुकडे, पिंपरी मूळ आणि साजूक तूप. कृती: प्रथम कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये डिंक तळून घ्यावा. त्यामध्ये गरम पाणी, खारीक पूड, गूळ, वेलची पूड, खसखस, सुंठ, पिंपरी मूळ, बदामाचे तुकडे आणि खोबरं घालून मिश्रण एकजीव करावं आणि डिंकाची घट्टसर रबडी तयार करावी.